नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे उडीद वडा सांबार तयार आहे. खूप दिवसांनी मी हे रेसिपी बनवती आहे. आज चालू केलेलं आहे. म्हणलं चला आपण शेअर करू. सांबारसाठी त्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा घेतलेला आहे, त्यानंतर शेवगा घेतलेले आहेत थोडे बारीक करून, बटाटा एक आणि टोमॅटो एक छोटा. ह्या वाटीने उडीद वड्यासाठी मी 2 वाटी उडदाची डाळ घेतली, 1 वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ. हे मी सकाळी भिजत घातले होते. आता जेवणाच्या वेळेला माझा हा बेत आहे. सांबारसाठी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही दोन्ही इक्वल घेऊन भिजत ठेवलेली आहे हळद टाकून. ह्या सर्व भाज्या मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. लाल भोपळा, सालीसकट बटाटा टाका म्हणजे त्याचा स्मेल चांगला येतो. त्यानंतर हे टोमॅटो, हे सर्व घालून कुकरला 3 शिट्ट्या करून घ्या. उडीद डाळीसाठी आपण भिजवलेले डाळी सर्व आम्ही जरा जाडसर वाटून घ्यायचे. हे वाटून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण वड्यासाठी पदार्थ घालू. हे पाऊण चमचा सोडा, हिंग 1 पाव चमचा, सर मीठ, आणि हे बारीक केलेले ओल्या खोबऱ्याचे काप. सोड्यावर 1 चमचा पाणी घालायचं. असं छान फेटून घ्यायचं. ते सोडा, मीठ, हिंग वगैरे नीट मिक्स व्हायला पाहिजे. तुम्ही फेटाल तेवढं हलके होतात वडे आणि मिक्स पण छान होतं. हे बघा, मला हाताला हलकं पीठ लागतंय. तुम्हाला एक हलकं झालेलं कसं पीठ ओळखायचं ते दाखवते. बघू आपण. हे माझं झालेलं आहे. हलकं कसं झालं आहे हे मी तुम्हाला एक आयडिया दाखवते. मी इथं काचेचा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ना आपण ह्याच्यात सोडू. हे बघा, वर आलं ना की आपलं पीठ हे फेटून छान तयार झालेलं असं समजायचं. खाली टेकलं तर परत थोडंसं तुम्हाला फेटायला लागेल. आता आपण पुढची तयारी करून घेऊ. आपण आता सांबारची तयारी करून घ्यायचं आहे. तेल गरम करून मी कांदा तळून घेते आहे. मग नंतर आपण फोडणीचं बघूया. लालसर कांदा तळून घ्यायचा आहे अगदी. आपण हा कुरकुरीत कांदा तळून घेतलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. कांदा तळायला घेतलेला तेल आहे ना त्याच्यामध्येच मी फोडणीची तयारी करते. हे आपले जिरे, मोहरी, तीळ 1 चमचा, जिरं मोहरी तडतडले, कढीपत्ता, लसूण जरा परतून घेऊया आपण लाल होईपर्यंत. लसूण कमी गॅस ठेवा थोडासा. पाव चमचा हिंग, 1 छोटा चमचा धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट चवीनुसार टाका. मी इथं 1.5 चमचा टाकलेला आहे. थोडंसं ते वरणाचं पाणी. हे आपण तळून घेतलेला कांदा असं कुस्करायचा. तळून घेतलेला कांदा असा कुस्करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचं.
परतून घ्या. गॅस कमी ठेवा, कमी गॅसवरच. हे आपलं सुकं खोबरं खिसलेलं आहे, 1 चमचाभर टाका. आपण चिंचेचं कोळ केलेलं आहे, टाक. परतून घ्या. सांबार मसाला, एव्हरेस्ट सांबार मसाला भरपूर सारे 2 चमचे असे टाका. हे पण परतून घ्या. इथे उकडलेली डाळ आहे ना, ती उकडलेली डाळीचं आपण ह्याच्यामध्ये टाकून, ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर गरम पाणी ठेवलं होतं मी, गरम पाणी टाकायचं. सर्व व्यवस्थित मसाला आणि डाळ व्यवस्थित मिक्स करा. पहा किती छान मस्त तरी आली आहे. आता तुम्हाला हवे तितकं पातळ, हवे तितकं जाड, थोडंसं पाणी घालून तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला जाड असेल तरी चालतं. पोळीबरोबर खाऊ शकता तुम्ही, भातावर खाऊ शकता. मस्त असं आपलं सांबार, साऊथ इंडियन सांबार तयार आहे. आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. खूप सारे कोथिंबीर. मेन चिंचेचं कोळ आणि गूळ आपल्याला टाकायचा आहे. गूळ 1 हा मोठा चमचा टाकायचा. बरं, हे सर्व मिक्स करून घेऊ. सर्वात शेवटी थोडीशी मिक्स झाल्यावर मीठ टाकू आपण. चवीनुसार मीठ टाकायचं, कमी पडलं तर परत टाकू शकता तुम्ही. हा झाला सांबार तयार. याला उकळी 1 येऊ दे. हे बघा, इतकं जाड बस छान होईल. तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर पातळ करा, पाणी टाका. उकळी यायच्या आत पाणी टाका. हा सांबाराला उकळी आलेली आहे. मस्त अशी तरी, मस्त. जरूर करून पहा ह्या पद्धतीनं, माझ्या पद्धतीने. आधी करून पहा, कसं झालं आहे कमेंटमध्ये मला कळवा. लाईक करा, आवडल्यास सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन तुम्हाला रेसिपी मिळत जाईल. आता आपण वड्याची तयारी करू. आता वड्यासाठी तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे. आणि वडे कसे टाकायचे मी तुम्हाला दाखवते. हा डबा घ्यायचा असा प्लेन, मोठा डबा घेतला तरी चालतं, आणि त्याला खालून असं पाणी लावायचं. आपल्याला किती वडाची साईज पाहिजे तेवढं असं ठेवून घ्यायचं. हे असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये बोट बुडवून मध्ये आपण छोटासा होल करायचा आणि सोडून द्यायचं. पटापट ही प्रोसेस करायची, नाहीतर ते होतं आणि हे हळूहळू असं नाही. पटापट आपल्याला किती मावतात तेवढे टाकून घ्यायचे. थोडेसे असे सुकले की मग हळू परतून घ्या. गॅसची फ्लेम मध्यम आणि मोठा ठेवला तरी चालतं, पण पटपट हे करायचं.
एकदम ब्राऊन, आपण बाहेर बघतो ना ब्राऊन कलरचं, थोडंसं लालसर ब्राऊन कलर झालं, छान असं आतून ते शिजले पाहिजे. थोडासा वेळ लागतो, थोडं पेशन्स लागतात तळायला. तुम्ही कच्चे काढले तर तेलकट होणार. वरची बाजू कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला. एक दोनदा लवकर परतायचे. आता मी 5 टाकलेले आहेत, 7 वगैरे वडे ह्याच्यात पावतायत. हे पहा, असे ह्या रंग आला की काढायचं. हे आपलं उडीद वडा सांबार तयार आहे. करून पहा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अवश्य करून पहा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.